सध्या नर्मदा खोऱ्यातील उज्जैन या आस्थेच्या स्थळाचे संबंधित असलेले मोत्या राजा समाधी स्थळ धडगाव येथे असून त्यावर ब्रिटिश काळापासूनच तेथे वसाहत झालेली आहे, परंतु इंग्रजांनीही तेथे ऐतिहासिक स्थळांचा विध्वंस केला नाही. ते आता 300 वर्षापासून सुरू आहेत. याबाबत 5 सातपुड्यातील महिलांनी केंद्राकडे याचिका दाखल केलेली आहेत आणि नर्मदा खोरे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश अशा 3 राज्यात विभागलं गेल्याने यासहित संबंध जोपासला जात नाहीत. येथून बांधण्यात आलेले जलाशय सरदार सरोवर आहेत, मध्य प्रदेशमधील धरणे आहेत. अशापासून वीज आणि पाण्यापासून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतं. तरी देखील एक प्रादेशिक विकासाचं ध्येय धरण नसल्याने येथे विकासाऐवजी विनाशच होतो आणि देशातील सर्वात गरीब जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याचं मागील वर्षी केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे. याच मागील जिल्ह्यात सर्वात भ्रष्ट प्रशासन व्यवस्था नर्मदा खोऱ्यात आहेत. हप्तेखरी, लाचखरी खुलेआम चालते नर्मदा खोऱ्यात. अशा परिस्थितीत येथील पवित्र भूमींचे संवर्धन, संरक्षण व विकास कदापि शक्य नाही. म्हणून आजपासून नर्मदा खोरे या केंद्रशासित प्रदेश अथवा स्वतंत्र राज्य म्हणून दर्जा द्यावा यासाठी जनजागृती अभियान राष्ट्रीय स्तरावर आरंभ केला जात आहे. सातपुड्यातील व नर्मदा खोऱ्यातील नर्मदा नदीचे पवित्र परिक्रमा करणाऱ्यांना मागील 10 वर्षापासून आमचे नर्मदा विकास बहुउद्देशीय मंडळ ट्रस्ट शिवपार्वती मिशन या अंतर्गत तपस्वी श्री, संतश्री असे, गुरुश्री असे देखील सन्मानपत्र दिले जाते. यामागचे जे गुरु म्हणून कामे करतात त्यांना किंवा इतर जे पारंपरिक महादेवाचे साधारण भक्त मंडळी किंवा गुरु शिष्य परंपरा निभवतात त्यांना गुरुश्री असं राष्ट्रीय स्तरावर सन्मानपत्र दिलं जातं. सध्या जे MMTS म्हणून संबंधित संघटन आहे त्याचा विस्तार 15पेक्षा जास्त राज्यात आहेत आणि आदिवासी आहे, निश्चय समुदाय आहे, हिंदू भाविक आहे, सर्व श्रद्धाळू त्यात सहभागी आहे आणि राष्ट्रीय स्तरावर योगदान देण्याची त्यांची आधीपासूनच तयारी होती. पण योगायोग 1 जानेवारी 2025 पासूनच आरंभ करायचं म्हणून आरंभ केलेला आहे. येथे राजकीय मंडळींशी आमचा काही कौटुंबिक अथवा इतर काही भेद नाहीत, पण कर्मभेद आहेत. जाणून बुजून हे यामोगी मा कालिका, महादेव, राजापांटा अशा कर्मभूमीतच ते विध्वंसक कृत्य किंवा येथील जनता आणि परिसराला घातक अशीच त्यांची प्रवृत्ती असल्यामुळे त्यांच्या कर्माला, त्यांच्या कृत्याला आमचा विरोध असतो. सुधारणा करावा अशी अपेक्षा आहे. चोहो बाजूंनी आदिवासी आहेत, हिंदू भाविक आणि ते राष्ट्रीय स्तरावरचे निश्चित समुदाय असं सामाजिक संघटना सहभागी आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकीय असो, सामाजिक असो, एक मोठा दबावगट म्हणून कार्यरत आहेत आणि मागील चुका विसरून निर्विवादपणेही उभारले जाऊ शकतात. कारण शासनाला प्रोत्साहन, विनाशकारी प्रोत्साहन देण्यापेक्षा समाजाला प्रोत्साहन द्यावं तर राजकारण टिकेल येथील पुढाऱ्यांचं. अन्यथा नवनवीन चांगले उच्च शिक्षित नेतृत्व निर्माण होते, त्यांनाच प्रोत्साहन द्यावं लागणार आहे आणि यासाठी सर्वच सत्ता
विपक्ष अशा तिन्ही राज्यातील केंद्र सरकारचे सर्वांशी जनसंपर्क चालू आहेत. आमचं कुलदेव तीर्थ उभारणी करताना भाजपा असो इतर सर्वच पक्ष संघटनेचे लोक त्यात सहभागी आहेत आणि जे चांगल्या कामाला प्रोत्साहन देतील त्यांना पाठबळ देऊ आणि जे विनाशकारी विपरीत कृत्य करतील त्यांना राजकारणातून हद्दपारायची देखील जनतेशी भूमिका असते. तरणमाळपासून ते वडफाडीपर्यंत आणि अमरकंटकपासून ते संगमापर्यंत असं आमचे जे उज्जैनचे साधू संत असतील किंवा इतर राज्यातले वाराणसी असे जे विविध आखाड्यातले साधू संत आहेत, आधीपासून सन्मानपत्र वगैरे आम्ही दिलेलं आहे, ते जनसंपर्कात आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडे देखील त्यांचं शिष्टमंडळ हे जाणार आहेत. आमचं महिलांचं जे समाधीस्थळासाठी प्रस्ताव आहे त्याला समर्थन म्हणून आणि नर्मदा खऱ्यांचं एक संरक्षण आणि संवर्धन म्हणून पाठिंबा आहे आणि लवकरच सर्वपक्षीय बैठक ठेवली जाईल.